मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर निवडणुकांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंच्या अक्कलकोट मोहोळ आणि सांगोला येथील नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचार सभा। काँग्रेस आमदार असलम शेख विरोधात गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची मागणी। आज असलम शेख यांच्या विरुद्ध करणार आंदोलन। रोहिंग्या आणि बांगलादेशींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून हिंदू समाज आक्रमक। आजच्या युगातला संजयच असत्य कथनाच्या शापामुळे अंध झाल्यानं भाजपचा विजय, मग तो महाराष्ट्रातला असो, हरियाणातला असो किंवा बिहारचा, त्याला ना विजय असतो ना जल्लोष। केशव उपाध्ये यांचे ट्विट करत संजय राऊतांवर टीका। अकलूजमध्ये भाजप विरुद्ध मोहिते पाटील राजकारण तापलं, कुक्कुटपालन पतसंस्थांसह सर्व अकलूज लुटून खाल्ले। अकलूजमधील प्रचार सभेत मंत्री जयकुमार गोरेंची मोहिते पाटलांचं नाव न घेता टीका। निवडणुकांसाठी शिवसेनेचे मराठवाडा विभागात संघटनात्मक फेरबदल, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ज्येष्ठ नेते, आमदार आणि खासदारांची जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती। चिखलदऱ्यात बनणार आशियातील तिसरा मोठा स्कायवॉक, पुढील 6 महिन्यात स्कायवॉक पर्यटकांसाठी सुरू होणार, आमदार रवी राणांची माहिती। महेंद्र दळवींकडून सुनील तटकरेंबाबत समाजात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, माजी आमदार अनिकेत तटकरे। मार्चमध्ये लोकप्रतिनिधींसह नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग। सांगलीत स्मृती मानधनाचा आज विवाह सोहळा, सोहळ्याला क्रिकेट क्षेत्रासह राजकीय नेत्यांची उपस्थिती राहणार। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10:40 पासून ते दुपारी 3:40 मेगा ब्लॉक। मुंबईत WNC नेव्ही हाफ मॅरेथॉन 2025चं आयोजन, क्रॉस मैदानापासून मॅरेथॉनला सुरुवात। मॅरेथॉनमध्ये व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि अभिनेता सुनील शेट्टी सहभागी। मुंबईतील इक्षू शिंदेंचा ग्लोबल फ्युचर स्कॉलर आणि डिप्लोमॅटने सन्मान, अमेरिकेच्या गॅरिबे इन्स्टिट्यूट तर्फे सन्मान। तर मुंबईत ग्लोबल पीस ऑनर्सचं आयोजन, दिव्यश फाउंडेशन कडून ग्लोबल पीस ऑनर्सचं आयोजन। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील नायकांचा सन्मान, पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांचा सन्मान। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, तपासासाठी पोलिसांच्या 2 पथकांची नियुक्ती। रेल्वे पोलिसांच्या मदतीने गुन्ह्याचा तपास सुरू। परळमध्ये 11 वर्षापासून कोकण महोत्सवाचं आयोजन, महोत्सवात कोकणातील प्रसिद्ध वस्तू, खाद्यपदार्थांचे स्टॉल। मनसेकडून दरवर्षी भरवला जातो कोकण महोत्सव। मंत्री मंगलप्रभात लोढा काढणार मोर्चा, मालाड मालवणीतील अनधिकृत बांधकामाविरोधात दुपारी 4 वाजता पोलीस ठाण्यावर मोर्चा। भिवंडीत धोकादायक इमारतीवर पालिकेचा हातोडा, कारवाईमुळे शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमधील मालमत्ताधारकांमध्ये खळबळ। पुणे अहिल्यानगर मार्गावर कोरेगाव भीमा परिसरात वाहतूक कोंडी, वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटर पर्यंतच्या रांगा। साताऱ्यात पाचगणी महाबळेश्वरच्या पसरणी घाटात वाहतूक कोंडी, प्रवासी त्रस्त, अद्याप वाहतूक पोलीस या ठिकाणी पोहोचले नाहीत। MCR बॉईज फाउंडेशन तर्फे अन्नदान उपक्रम, अंगारकी चतुर्थी निमित्त 7 डिसेंबर रोजी अनाथ आश्रमासाठी उपक्रम आयोजित। पुण्यात रस्त्यावर पडलेली 10 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग कचरा वेचक महिलेनं केली परत, व्यक्तीकडून महिलेचा साडी आणि रोख रक्कम देऊन सन्मान। लोकलमधून पडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू, गर्दीमुळे लोकलमधून पडल्याची माहिती, पालकांना भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। वर्ध्यात नांदोरा डफरे गावात शेतकऱ्यांना सघन कपाशी लागवडीविषयी मार्गदर्शन, सेलसुराच्या कृषी विज्ञान केंद्र येथे सेलसुराच्या वतीने राबवण्यात येत आहे कपाशी पिकावरील विशेष कापूस प्रकल्प। मुंबईतील दादर मार्केटमध्ये गुलाबाच्या फुलांच्या दरात वाढ, दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा, गुलाबाचं 1 फूल 30 रुपयांना। बीडमध्ये ऊस दरांच्या प्रश्नावर शेतकरी संघटना एकत्र, ऊसाला 4000 रुपये भाव द्या या मागणीकरता करणार चक्का जाम आंदोलन। ऊस दरवाढीसाठी 24 नोव्हेंबर पासून आंदोलन। दिल्ली शहरातील प्रदूषणात प्रचंड वाढ, प्रदूषणामुळे ग्रेपच्या नियमांमध्ये बदल, टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्राद्वारे प्रदूषण संबंधी अलर्ट दिला जाणार। दिल्ली कार स्फोट प्रकरणी जम्मू काश्मीरमधून इलेक्ट्रिशियन ताब्यात, व्यक्तीचा जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय।
G20 शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यात जागतिक शांततेचा संदेश दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथे आयोजित G20 परिषदेत पंतप्रधान मोदींसह विविध राष्ट्रप्रमुख सहभागी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोहान्सबर्ग इथे झालेल्या रिदम्स ऑफ ए युनायटेड इंडिया कार्यक्रमात मराठमोळ्या पद्धतीने स्वागत। यावेळी महाराष्ट्राच्या कला संस्कृती आणि परंपरेचं अभूतपूर्व दर्शन। नक्षल चळवळीला पुन्हा मोठा धक्का। तेलंगणात 37 माओवाद्यांचं शस्त्रांसह आत्मसमर्पण। सर्व माओवाद्यांवर एकूण 1,41,00,000 बक्षीस। पुन्हा पहलगाम सारखा हल्ला होणार नाही। जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनासाठी या गुलाम नबी आझाद यांचं पर्यटकांना आवाहन। कोल्हापुरातील चुटकीवाला भोंदूबाबा मुंबईत पोहोचला। करवीर पोलिसांच्या तपासात माहिती समोर। भोंदूबाबानं महिलांचं शोषण केल्याचा पोलिसांचा संशय। पोलिसांकडून मुंबईत भोंदूबाबाचा तपास सुरू। सांगलीच्या विट्यात शस्त्रानं वार करून युवकाची हत्या। अनैतिक संबंधातून युवकाची हत्या झाल्याची माहिती। हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी। उपचारादरम्यान मृत्यू। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। तर सांगलीच्या जत मधील भूषण कुमार साबळे टोळी हद्दपार। 2 वर्षांसाठी सांगली सोलापूर या 2 जिल्ह्यातून टोळी हद्दपार। भूषण कुमार साबळे टोळीवर अनेक गंभीर गुन्हे। पुण्यात रात्री उशिरा पार्टी करून आलेल्या तरुणाचा धिंगाणा। कारची एका अपंग व्यक्तीला धडक तर पोलिसाचा मुलगा आहे म्हणत रस्त्यावर धिंगाणा। नवी मुंबईच्या एपीएमसी मधील श्रीनिधी हॉटेल अँड लॉजिंग मध्ये पोलिसांचा छापा। 2 महिलांची वेश्या व्यवसायात सुटका। 3 आरोपींना अटक। उल्हासनगर कॅम्प 3च्या इमलीपाडा परिसरात गोळीबार। गोळीबारात 2 राऊंड फायर। 4 ते 5 जणांच्या टोळीकडून रागामध्ये गोळीबार। घटनेत कोणालाही दुखापत नाही। 3 जणांवर गुन्हा दाखल। वर्ध्यात अवैधरित्या गावठी दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक। आरोपीला ताब्यात घेत 91,000चा मुद्देमाल जप्त। सावंगी पोलिसांची कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाकडून वडिलांची हत्या। घटनेमुळे परिसरात एकच खळबळ। सांगलीत येडेनिपाणी फाट्याजवळ गोळीबार। 1 जण गंभीर जखमी। गोळीबार करण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट। घटनास्थळी ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी दाखल। नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अडचणीत। नोकरीचा आमिष दाखवून 2016 पासून लाखो रुपयांची फसवणूक। परवेज कोकणी यांच्यासह 2 जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। संदेश काजळे हत्या प्रकरणातील मास्टर माइंडला अटक। आरोपी रणजित आहेर गेल्या 1.5 वर्षापासून होता फरार। पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात मोठी कारवाई। शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा। संपूर्ण शस्त्र कारखाना पुणे पोलिसांकडून उद्ध्वस्त। 47 जणांना घेतलं ताब्यात। सिन्नरच्या नायगावात गाव गुंडांचा धुमाकूळ। 50,000 दे नाही तर दुकान पेटवून देईल अशा गुंडांकडून दुकानदाराला धमक्या। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। बीडच्या केजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अॅट्रॉसिटीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। कॅफेच्या नावाखाली काळे धंदे करत असल्याचं समोर। कॅफे चालकांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी। तर नालासोपाऱ्यात भीषण अपघात। एकाचा मृत्यू, 1 जण जखमी। अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर गेला पळून। अज्ञातांनी मोटरसायकलवरून येऊन ट्रकला लावली आग। मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या। पीए गर्जे यांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या। वरळीच्या बीडीडी चाळीतील धक्कादायक प्रकार। आत्महत्या की हत्या, दमानियांचा सवाल। लोहगाव रोडवर डीमार्ट जवळ वाहनाला आग। शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वाहनाला आग। कोणतीही जीवितहानी नाही। छत्रपती संभाजीनगरातील 7 हिल्स उड्डाणपुलावर 3 वाहनांचा अपघात। अपघातात 4 वर्षीय बालकाचा मृत्यू। वाहनांचं मोठं नुकसान। पुण्याच्या आंबेगावमध्ये बिबट्या जेरबंद। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 1 बिबट्या जेरबंद। परिसरात आणखी बिबटे असल्याची नागरिकांची माहिती। नागपूरच्या कांद्री माईन परिसरात भीषण अपघात। कारच्या धडकेत 2 महिलांचा जागीच मृत्यू। अपघातानंतर परिस्थिती
परिसरात तणावाची खरं तर संतप्त नागरिकांनी कारला आग लावण्याचा केला प्रयत्न, पोलिसांनी तिघांनाही घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरात जाफरगेट परिसरात रस्त्यावर तेल सांडल्यानं रस्ता घसरला. अग्निशमन दल घटनास्थळी तत्काळ दाखल. रस्ता धुवून घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. विरारच्या मनवेलपाडा तलावात एका व्यक्तीची आत्महत्या. निराशेमुळे आपल्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल करून तलावात उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर. पनवेल सायन मार्गावर कारला भीषण आग. आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक. उरण फाटा येथील ब्रिजवर घडला अपघात. बोरिवलीत भंगाराच्या दुकानांना भीषण आग. गणपत पाटील नगर परिसरातील धक्कादायक घटना. आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू. लग्नासाठी नवऱ्यानं जमीन विकली. विधी पार पडताच वधू प्रियकरासोबत फरार. वधूचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल. उत्तर प्रदेशमधील घटना. नवी मुंबईच्या फणसवाडीत बिबट्या दिसल्यानं दहशत. वन विभागाकडून शोध मोहीम. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून निगराणी वाढवली. नाशिकच्या निफाड तालुक्यातील 2 बिबटे जेरबंद. नागरी वस्तीत बिबट्या शिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबटे जेरबंद. मेकअपला जाताना वधूचा भीषण अपघात. नवरदेवानं रुग्णालयातच केलं लग्न. अपघातात नवरी जखमी झाल्यानंतर आपत्कालीन विभागात बांधली लग्नगाठ. कोचीतील VPS लेक्चर हॉस्पिटलमधील प्रकार. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय मार्गावर गाडीचा टायर फुटून अपघात. दुर्घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू. माहीमच्या नवरंग कंपाऊंडमध्ये आग. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.